कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ कौतुकास पात्र असून त्यांनी समितीच्या नफ्यात मोठी वाढ केली आहे. सहकारी संस्था टिकल्या पाहिजे त्यासाठी तालुक्यात राजकारण कोठे करायचे हे ज्यांना समजते त्या माजी मंत्री काळे व कोल्हे या ज्येष्ठ नेत्यांचं स्मरण केलं पाहिजे व अशी अपेक्षा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. सदर प्रसंगी बाजार समितीचे सभापती साहेबराव रहम हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती साहेबराव रहम यांनी केलं आहे. सदर प्रसंगी कांदा विक्री करणारे तन्मय ज्ञानेश्वर परजणे, संदीप देवकर, संदीप जाधव यांचा सत्कार करण्यात आला आहे. उपबाजार तिलवणी येथील शेतकरी दादासाहेब बाबासाहेब निकम, सोमनाथ हरिश्चंद्र शिंदे, अजय भीमराव शिंदे, पंढरीनाथ बापूराव निघोट, महेंद्र ठक्कर, संतोष कुमार ठक्कर, गणेश सोनवणे, निलेश सोनवणे, जगदीश भट्टर, ज्येष्ठ मापारी बाळासाहेब गीते, हमाल रामनाथ शेळके आदींचा सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी अहवाल वाचन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश कांबळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बाजार समिती संचालक खंडू फेफाळे यांनी मानले आहे. सदर प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके, अर्जुन काळे, सुनील देवकर, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, कारखान्याचे माजी संचालक विश्वास महाले, सवनसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे, बाजार समिती संचालक खंडू फेफाळे, अशोक नवले, संजय शिंदे, राजेंद्र खिलारी, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष शरद थोरात, सुभाष दवंगे, मनीष शहा, माजी उपसभापती राजेंद्र निकोले, सजराव कदम, साहेबराव लामखडे, लक्ष्मण शिंदे, शिवाजी देवकर, रामदास केकान, संचालक प्रकाश गोरडे, रमेश घोडराव, ऋषिकेश सांगळे, रावसाहेब मोकळ, रेवणनाथ निकम, विजय डांगे, रामचंद्र साळुंके, बाळासाहेब गोरडे, भाजप युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, भरत बोरणारे, डॉक्टर देवकर आदी मान्यवरांसह बहुसंख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व शेतकऱ्यांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या आहेत. चांगलं पीक उत्पन्न हो आणि त्या निमित्ताने बाजार समिती सुद्धा भरभराट हो. या निमित्तानं कोपरगाव बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं या तालुक्यामध्ये माजी खासदार आदरणीय शंकरराव काळे साहेब, माजी मंत्री आदरणीय शंकरराव कोल्हे साहेब, स्वर्गीय नामदेवरावजी अण्णा, पंडितराव अण्णा, या बाजार समितीचे चेअरमन माननीय नानाभाऊ चालगुडे यांनी या बाजार समितीकरता अतिशय मोठे योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी ही बाजार समिती तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आणून टाकली आणि त्याच्यामुळं आज शेतकरी या ठिकाणी माल घेऊन येतो आहे. तसंच त्याच अनुकरणावर आदरणीय विपिन दादा असतील, आदरणीय आमदार अशोक दादा असतील, आपल्या सर्वांचे युवा नेते विवेक भैया असतील, आदरणीय राजेश परजणे असतील, तसेच जितेंद्र आवतडे असतील, यांनी या बाजार समितीमध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून इतर राजकारण न आणता ही संस्था शेतकऱ्याची आहे त्या दृष्टिकोनातून आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून या बाजार समितीचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून इथं प्रयत्न केलेला आहे. त्या निमित्तानं या मीटिंगला समोर जात असताना मी या ठिकाणी 1/4/2023 ते 31/3/2024 वर्षाच्या ताळेबंद संचालक मंडळाने सादर केलेला ताळेबंदाचा आढावा या ठिकाणी देऊ इच्छितो. मित्रांनो, मैं इत्र से मैं को ये आरज़ू है मेरी तमन्ना है मेरे किरदार से खुशबू आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल. मित्रांनो, या बाजार समितीमध्ये यावर्षी 3,47,40,342 रुपयाचा उलाढाल झाली. त्यामध्ये 1,56,19,207 रुपयाचा नफा झाला. म्हणजे इतिहासात एवढी उलाढाल कधीही झालेली नाही आणि एवढा नफा इतिहासात कधीही झालेला नाही. 25 लाख क्विंटल आवक या कोपरगाव बाजार समितीमध्ये आले आणि 25 लाख क्विंटल म्हणजे आपण विंचूर आणि लासलगावची बरोबरी आपण कोपरगाव मध्ये करतो आहोत. आणि या कोपरगाव बाजार समितीचं नाव लौकिक आपण सर्व संचालक मंडळाने आपण सर्व शेतकरी निश्चित वाढवलेला आहे. नेत्यांचा सुद्धा आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहे आणि वेळ प्रसंगी ते आमचे काही चुकलं तर ते कान सुद्धा असतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण रोड पेमेंट चालू केल्यामुळे लोक वैजापूर
थेट नाशिक जिल्हा येवला तालुका सिन्नर श्रामपूर या ठिकाणून माल घेऊन येतात आणि त्याच्यामुळं 25 लाख क्विंटल आवक या ठिकाणी झालेली आहे. याच्या पाठीमागे आपण रोख पेमेंट चालू केल्यामुळं या बाजारपेठ खुललेली आहे. या ठिकाणी अनेक व्यापारी या ठिकाणी आहे. त्यांचा माल म्हणजे पाईप असतील, मोटर असेल, वीज असेल, तुमचे धन खत, बियाणं, औषधं त्यांची विक्री वाढलेली आहे आणि शेतकऱ्याला या ठिकाणी रोख पेमेंट दिल्यामुळं शेतकऱ्यामध्ये निश्चित आनंदाचं वातावरण आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी 2023 मध्ये 2,54,05,555 इतका उत्पन्न झालं होतं. यावर्षी 1 कोटी जास्त होऊन 3,47,40,40,000 उत्पन्न झालेलं आहे आणि मागच्या वर्षी 94 लाखाचा नफा होता. यावर्षी 1,56,00,000 नफा आहे. निश्चित 1.5 कोटीचा नफा, 1,60,00,000 नफा जास्त आहे. शिवाय मागच्या वर्षी बैल बाजार 7,76,000 रुपये होता. यावर्षी 27,25,000 रुपये बैल बाजार या ठिकाणी झालेला आहे आणि शेतकऱ्यांना सुविधा देण्याकरता राजूभाऊ खिलारी यांनी अपेक्षा व्यक्त केली होती मागच्या वर्षी, तुम्ही जरी उत्पन्न वाढवलं असेल तर शेतकऱ्यांना सुविधा काय देणार, त्या दृष्टिकोनातून आम्ही नवीन संचालक मंडळ आहे त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, कोपरगाव मुख्य मार्केटमध्ये बनतोड सॉफ्टवेअर आम्ही चालू केलं. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईलवर काय भाव मिळाला, त्याचं आवक या ठिकाणी कांदे काय भाव गेले, त्याचं वजन किती झालं, त्याचे पैसे किती झाले, 10 मिनिटात ज्यावेळेस काटा होतो त्याला तिला शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती मिळते, बाजार समितीला माहिती मिळते, त्या व्यापाऱ्याला माहिती मिळते. त्यामुळे बाजार समिती ही पारदर्शक कारभार या ठिकाणी झाला आणि जवळजवळ सुद्धा व्यापाऱ्यांचा या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे अतिशय पारदर्शक आणि एक हायटेक बाजार समितीच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच मुख्य मार्केटमध्ये जवळजवळ 87,98,8,073 रुपयाचा जो बाजार समिती आपण एंट्री करतो, म्हणजे मुख्य दरवाजापासून तर वेअर हाऊस पर्यंत जो रस्ता आहे तो सुद्धा 87,98,873 रुपयाचा रस्ता मंजूर झालेला आहे. पुढच्या आठवड्यात एक 8 दिवसात ते सुद्धा काम चालू होणार आहे. तसेच 100 टन इलेक्ट्रिक काटा 16/30चा 12,14,500चा तो सुद्धा एक 8 दिवसात त्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी चालू करणार आहोत. तसेच शेतकऱ्यांना रोख पेमेंट सीसीटीव्ही त्या ऑफिस मध्ये आहे, तिथं पाण्याची व्यवस्था आहे, तिथं टेबल खुर्च्या व्यापारी नाही आणि सर्व व्यापारी एकाच ठिकाणी एकाच दालनात शेतकऱ्याला पेमेंट सकाळचं पेमेंट दुपारी आणि दुपारचं पेमेंट संध्याकाळी असं या ठिकाणी शेतकऱ्यांना रोख चुकवती केली जाते. तसेच इनाम योजना सुद्धा राबवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. उर्वरित कामगार लिलाव जागेचं कॉम्पिटिशन नियोजन म्हणजे तो सुद्धा 50 संचालकाकडे तो प्रस्ताव एक 8 दिवसात तो सुद्धा मंजूर होणार आहे. इथं रायगडचे मुख्य मार्केटचं कॉम्पिटिशन आहे, ते जवळ 80,10,843 रुपयाचं ते सुद्धा एक 8 दिवसात ते सुद्धा मंजुरी मिळेल आणि ते सुद्धा मग ते टेंडर निघून जाईल. तसेच ऑफिस बिल्डिंग दुरुस्तीचं काम या ठिकाणी करणार आहोत, ते सुद्धा दिवाळीला चालू करू. तसेच 1,000 मेट्रिक टनाचं गोदाम पूर्ण झालेलं आहे, ते सुद्धा शेतकऱ्याकरता आम्ही खुलं करून दिलेलं आहे. तसेच राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज योजनेअंतर्गत 50% अनुदानावर शेतकरी भवन या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत आणि ते शेतकरी भवन उभारल्यानंतर शेतकऱ्याची राहण्याची उत्तम व्यवस्था असेल. तसेच त्या ठिकाणी औषधं, खतं, बियाणं, याच्यावर तत्वावर आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याला उत्तम करून देणार आहोत. त्याची सुद्धा मंजुरी मंत्रालयात केलेलं आहे. मंत्रालयातून अप्रूव्ह झाल्यानंतर त्याचा 12ची मंजुरी 50 संचालक आम्हाला देणार आहे. म्हणजे जवळजवळ कोपरगाव मार्केटमध्ये जे काम प्रलंबित होते, समोरचा पूर्व बाजूचा जो रस्ता आहे यशवंत मार्केट समोरचा, हा रस्ता सुद्धा जवळजवळ 18,24,106 रुपयाचा तो मंजूर झालेला आहे. तो सुद्धा पुढच्या मीटिंग मध्ये ते टेंडर आम्ही काढणार आहोत. तसेच मुख्य मार्केटमध्ये शॉर्टकट गाळे हे सुद्धा आम्ही प्रस्तावित केलेले आहे. जानेवारी बाजारामध्ये जो दुर्लक्षित होता, जो बराच दिवसा तो बैल बाजार दुर्लक्षित होता, त्या बैल बाजारामध्ये हात सुद्धा गेले अनेक वर्षापासून पडलेले होते. त्याच्यामध्ये पाणी साचत नव्हतं, जनावरांना चांगलं नितळ पाणी मिळत नव्हतं. ते 4,91,826 रुपयाचे हार
बांधून पूर्ण झालेले आहेत त्याची सेवा सुद्धा शेतकऱ्यांना मिळत आहे. तसे जनावर बाजारामध्ये हाड म्हणून 7,92,145 रुपयाचा म्हणून सुद्धा टाकायचं काम चालू आहे. तसे जनावर बाजारामध्ये जी शेड दुरुस्त नव्हते ते पत्रे सगळे फुटलेले होते त्याचे सुद्धा पत्रे आम्ही पूर्ण बसून उन्हाळ्यामध्ये जनावरांना सावलीची व्यवस्था केलेली आहे. तसेच जनावरे बांधण्याकरता 11,88,266 रुपयाच्या दावणी ते सुद्धा काम टेंडर झालेलं आहे. त्याचा वर्क ऑर्डर दिलेली आहे. त्याचं काम सुद्धा 8 दिवसात ते सुद्धा चालू होईल. तसेच जनावर बाजाराला मधला रस्ता आहे 9,90,785 रुपयाचा तो रस्ता सुद्धा त्याचा सुद्धा टेंडर झालेला आहे. त्याचा सुद्धा वर्क ऑर्डर दिलेली आहे. तसेच जनावर बाजारामध्ये जनावरांचा नंतर करण्याकरता 9,53,855 रुपयाचा धक्का याचा सुद्धा टेंडर झालेला आहे. ते सुद्धा काम 8 दिवसात चालू होईल. जनावर बाजारामध्ये टॉयलेट बॉक्स नव्हतं. अनेक वर्षापासून महिला पुरुष होते तिथे टॉयलेट नव्हतं. ते सुद्धा टॉयलेट पूर्ण झालेलं आहे. ते सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. तसेच जनावर बाजारामध्ये पावत्या फाडण्याकरता 2 रूम तिथे बांधलेला आहे. एक वॉचमॅन करता रूम बांधलेली आहे. भाजीपाला मार्केट खरोखर राज्य दुर्लक्षित होता. त्यासाठी सुद्धा आम्ही भाजीपाला मार्केटमध्ये टॉयलेट बॉक्स होते तिथे महिला पण येत असतात. तिथे 6,53,175 रुपयाचा टॉयलेट बॉक्स पूर्ण बांधून पूर्ण झाला आहे. त्याचे सुद्धा लोकांपर्यंत थोडे करणार आहोत. तसेच भाजीपाला मार्केटमध्ये थोडंसं चिखल होतो ते सुद्धा बघण्याकरता आम्ही प्रस्ताव त्यासाठी काही नाकारला गेलेला आहे. तो सुद्धा थोड्या दिवसात मंजूर होईल आणि ते सुद्धा काम चालू करू. येथे ठाकरली कोल्ड स्टोरेज 5 टनाचं ते सुद्धा तिथं लोकसेवेमध्ये अर्पण केलेलं आहे. तसेच भाजीपाला लिलाव करता 105 बाय 50 साईजचे सेल हॉल ते काम मंजूर झालेलं आहे. ते फक्त टेंडर 8 दिवसात पुढच्या मीटिंग मध्ये ते सुद्धा टेंडर आम्ही तयार करणार आहोत. पार्किंग जागेत काँक्रीट 8,65,000चं ते प्रस्तावित तो प्रस्ताव केलेला आहे. उपबाजार किलोनी याच्याकरता टॉयलेट ब्लॉक 6,53,175 ते सुद्धा काम स्लॅब वगैरे पूर्ण होऊन गेला. ते प्लास्टर चालू आहे. वैभवपूर रोड लगत हाड म्हणून 14,41,000 टाकलेला आहे. तसेच कांदा लिलाव जागेचं काँक्रीटीकरण 64,68,784 रुपये हे काम मंजूर झालेलं आहे. पुढच्या मीटिंग मध्ये तिन्ही कामं आम्ही त्याचा टेंडर करणार आहोत. आणि याला किलोमीटर सुद्धा 25 सॉफ्टवेअर फळ्यांचं कार्यान्वित करणार आहे. त्यांची ऑर्डर दिली आहे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहोत. तिथं पेट्रोल पंप तिथे सुद्धा लोकांची मागणी आहे ती सुद्धा मागणी आम्ही विचारतो. आणि मला सांगायचं एक आनंद होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून दाभोळीच्या लोकांची मागणी होती आमच्या दाभोळीला उपबाजार चालू करावा. कारण तिथं लासलगाव लांब आहे, तिथं कोपरगाव लांब आहे. तिथं सुद्धा त्या उपबाजाराची सुद्धा मंजुरी आपल्याला मिळाली आहे. दसऱ्याच्या निमित्त मुहूर्तावर आपण त्याचं सुद्धा उद्घाटन करणार आहोत. मित्रांनो, आपण सर्वांनी खरोखर सहकार्य केलं. असं सहकार्य भविष्यात राहावा. आणि कोणाचाही कुठलाही वांदा निघू, कुठल्या मार्केटचा काही भावाचा काही प्रॉब्लेम होऊ, मला किती वाजता जरी फोन आला तेवढ्या त्याच वेळेला मी त्या व्यापाऱ्याला असो किंवा त्या शेतकऱ्याला त्या फोनला आम्ही प्रतिसाद देऊ की वांदा मिटवायसाठी आमच्या कर्मचारी सुद्धा उशिरा रात्री 10 10:30 पर्यंत थांबलेले असतात. जोपर्यंत पेमेंट पूर्ण होत नाही, आमचे लोखंडे साहेब असतील, आमचे रणजीव साहेब थांबून असतात. जोपर्यंत पूर्ण होत नाही तर ते थांबून त्याकरता आमचे बाजार समितीचे व्यापारी संचालक माननीय ऋषी भाऊ यांचं सुद्धा खूप सहकार्य आहे. त्यांनी आमची 3 मिटिंगा घेतल्या. रोख पेमेंट करता भरपूर काम झाला. 3 मिटिंगामध्ये आम्ही रोख पेमेंट चालू केल्यामुळे कोपरगाव मार्केटमध्ये जवळजवळ 10,000 एका दिवसात आवक होती. ते हे ऋषी भाऊ आम्हाला सहकार्य केलं, त्यांना मी धन्यवाद देतो. आपण सर्व शेतकरी, सर्व येथे मंडळी, आदरणीय विवेक भैया, आदरणीय विवेक पडदरे, शरणाना विश्वासराव लिमारे, पद्मकांत भाऊ, सर्व सामान्य संचालक मंडळ, सर्व शेतकरी, आदरणीय टेके पाटील, सर्व ज्येष्ठ मंडळी, माजी आदिवासी संचालक काळे पाटील, आमचे सुनील भाऊ, माजी सभापती सर्वांना, आमचे बर्नाड पाटील, सर्वच आपण दीपक भाऊ, पाचोर पाटील, आपण सर्व शेतकरी व्यापारी या ठिकाणी उपस्थित राहिला. आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या आशेने आम्हाला या ठिकाणी पाठवलं. आपल्या निश्चित अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि मला 2 मिनिटं बोलायची नेत्याची संधी त्याच्याबद्दल आम्हाला धन्यवाद देतो. अशा परिस्थितीमध्ये भाजीपाल्याचा लिलाव तिथे केला जातो.
तर त्या 21/9/2023च्या सर्वसाधारण मार्केट कमिटीच्या सभेमध्ये मी असा ठराव आणला होता की जोपर्यंत तुमची व्यवस्था होत नाही तोपर्यंत नंबर 1चं शेड हे भाजीपाल्याला द्यावा असं माझ्याकडे लेखी पण आहे. मी त्या मीटिंगमध्ये काय बोललो होतो त्याच्यावर कुठलाही 1 वर्षात सर्वप्रथम मी ह्या संचालक मंडळांचं खरोखर शेतकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो की जनावरांचा बाजार 27,28,923 रुपयाची उच्चांकी कमाल झाली. त्याबद्दल खरोखर शेतकऱ्यांच्या वतीने संचालक मंडळाला धन्यवाद दिले पाहिजे. चांगल्या कामाला प्रोत्साहन केलंच पाहिजे. पण शेतकऱ्यांची सूचना मी तर म्हणतो शेतकऱ्यांच्या वतीने रामदासांना केकांचा खरोखर सत्कार केला पाहिजे असं मला विनंती आहे शेतकऱ्यांच्या तर्फे की त्यांचा सत्कार केला यथोचित सत्कार केला पाहिजे. बरेच मुद्दे आहेत पण ह्या 1 नंबर शेडला भाजीपाला लिलावाला द्यावा असा मी संचालक मंडळाला विनंती करतो आणि तालुक्यातील नेत्यांना विनंती करतो की त्यांनीही मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाला विनंती करून नंबर 1चं शेड भाजीपाल्यासाठी तात्पुरतं स्वरूपाचं तरी द्यावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावचा उपबाजार आवार सिरसगाव या असोसिएशनचे अध्यक्ष श्री रेवणनाथ निकम यांचे मी आमचा सत्कार नाव दिल्याबद्दल आभार मानतो. आमच्या कोपरगाव उपबाजार समिती सिरसगाव येथे अत्यंत अशा दयनीय अवस्थेत लोकांना ट्रॅक्टर उभे करावं लागतात. त्यासाठी 2-3 वर्षे खूप शेतकऱ्यांना त्रास सहन करावा आहे. परंतु आता कृषी उत्पन्न बाजार समितीने बराचसा निधी 64 लाख काहीतरी रुपये मंजूर केलेला आहे. त्याबद्दलही मी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती त्यांचे संचालक मंडळ यांचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आम्हाला काही इतकं बोलायला काही संधी मिळत नाही. आम्ही ग्रामीण भागातून येतो परंतु आमच्या उपबाजार समिती चालू केली त्याबद्दल नेत्यांचे प्रथमतः आम्ही आभार मानतो. सभापतींचं आपण मनापासून अभिनंदन करावं. दुसरी गोष्ट बाजाराच्या बाबतीत झालं 9 कोटींचा टर्नओव्हर 27 लाखावर 9 लाखांचा टर्नओव्हर 27 लाखांवर नेला ही सुद्धा अभिनंदनाची गोष्ट आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आता जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यांना खऱ्या अर्थाने खाजगी मार्केट कमिटींचं आपल्याला चॅलेंज आहे आणि ते खऱ्या अर्थाने आपण ते व्यवस्थित घेतलं पाहिजे. कोपरगाव तालुक्यामध्ये 5 मार्केट कमिट्या ज्या खाजगी तत्वावर स्थापन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये चांदेकासर असेल सुरेगाव असेल सांगवी भुसार असतील त्या 5 मार्केट कमिट्यांना चांगले टर्नओव्हर आहे चांगल्या सुविधा त्या देत आहेत. त्यांच्यापेक्षा चांगल्या सुविधा आपण दिल्या तरी शेतकरी आपल्याकडे येईल ही महत्वाची गोष्ट आपण संचालक मंडळाने शेतकऱ्यांनी जाणून घेतली पाहिजे. आणि ते ग्रामपंचायतीने वेळोवेळी ठराव दिले जवळ ते ग्रामपंचायतही जागा द्यायला तयार आहे. आमचं म्हणणं इतके आमचे शेतकरी जर राहत्याला जात्या त्याऐवजी कोपरगाव बाजार समितीने जर उपबाजार जर जवळची किंवा धोंडवडीत चालू केला तर ते योग्य होईल. भैयांनी आमच्या परिसरामध्ये 2 संचालक देऊन खऱ्या अर्थाने आमच्या परिसराला न्याय दिला परंतु शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर माझी विनंती राहील आपण जवळची उपबाजारामध्ये सर्व संचालक मंडळाने भैया तर आहे त्याच्याबरोबर सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ आपणास विनंती राहील जवळचे किंवा धोंडेवाडी इथे उपबाजार सुरू करून आमच्या परिसराला न्याय द्यावा ही विनंती या निमित्ताने मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करतो. आणि आज सभापती साहेबांनी आपल्याला जो त्यांचा ताळेबंद सांगितला एक कौतुकास्पद परिस्थिती आपल्या या मार्केट कमिटीची या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये नाव नव्हे तर आपलं नाव या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्या कोपरगाव मार्केट कमिटीने या केलेली आहे. परंतु यासाठी जो व्यापारी आहे व्यापारी या ठिकाणी ऐकण्याचं काम या ठिकाणी सभापती असतील संचालक मंडळ असेल आपले रणशूर साहेब असतील आमच्या शिरसगावचे थोरात साहेब असतील हे शेतकऱ्यांचा संवाद त्या ठिकाणी काय होतो आणि अधिकाऱ्यांचा काय होतो याच्यामध्ये ते अगदी मध्यस्थी करून त्या ठिकाणी कुठलाही वाद असो कुठलं काही असो त्या तक्रारी त्यांनी निवारण्याचं काम या एका वर्षामध्ये अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. सरकारी स्तरामध्ये हा त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला एक सहकार्य कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा याच्यासाठी आम्हाला त्या पंचकृषीला त्याचा
त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे असं मी या ठिकाणी सभापती साहेबांकडे आणि रणशूर साहेबांकडे त्याची नोंद घ्या. कारण आमच्या पण नुसती मार्केट कमिटीचीच होत नाही तर संपूर्ण बाजारपेठेची त्या ठिकाणी होत असते. म्हणूनच या सर्व संचालक मंडळांचे व सभापतींचे मी या ठिकाणी या सभेच्या निमित्ताने कौतुक करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की एक पारदर्शकपणा या ठिकाणी एक बघायला मिळाला. या ठिकाणी आमंत्रित केलं. आपण जो काही कारभार या 1 वर्षामध्ये केला तो सर्वांसमोर ठेवला आणि जे काही काम करत आहे ते पण आमच्या पुढे त्या ठिकाणी मांडलं. तरी पण एक शेतकरी म्हणून आणि एक प्रतिनिधी म्हणून या आमच्या काही अपेक्षा त्या ठिकाणी संपणार नाही. आणि मी कौतुक करत असतानाच 2 अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कांद्याचे जसं बाजारपेठ आपल्या या ठिकाणी चालू झाली, मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पन्न आपल्या तालुक्यामध्ये होतं. त्याच्यानंतर भुसार तर आपलं सुरुवातीपासून आहे, परंतु कांद्याचा काही भरोसा नसतो. एखाद्या वर्षी भाव चांगले मिळतात तर दुसऱ्या वर्षी शेतकरी म्हणतो आता 5 वर्षे परत कधी कांदे करणार नाही. म्हणून हे जर चांगल्या पद्धतीने आपलं उत्पन्न वाढलेलं आहे, पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी जर कारभार सगळा चाललेला आहे तर आमच्याही अपेक्षा अशा असतील की आपल्या तालुक्यामध्ये टोमॅटोचं उत्पन्न या ठिकाणी होत असतं, डाळिंबाचंही उत्पन्न होत असतं आणि कपासीचं पण होत असतं. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जो काही शेतकऱ्याचं उत्पादित होणारा माल आहे तर त्याच्यासाठी पण या ठिकाणी विक्रीची व्यवस्था चांगल्या पद्धतीने येत्या पुढच्या काळात करावी एवढीच अपेक्षा आपल्या सर्व संचालक मंडळाकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सन्माननीय संचालक मंडळ, आपणास विनंती आहे आपण कामकाज हाती घेतल्यापासून मार्केटच्या उत्पन्नामध्ये भरघोस अशी वाढ या ठिकाणी झालेली आहे. निश्चितच आपण तालुक्यामध्ये निश्चितच कौतुकास पात्र आहात. परंतु प्रशासकीय काळात जे गाळे हस्तांतर झाले ते गाळे हस्तांतर करीत असताना कोणत्या वृत्तपत्रामध्ये त्याची जाहिरात दिली याची माहिती आम्हा शेतकऱ्यांना व्हावी. त्याचप्रमाणे शिरसगाव तिळवणी उपबाजार येथे आर्किटेक्टच्या स्ट्रक्चरनुसार इस्टिमेटनुसार कामं झालेली नाही. त्यावेळेस शिरसगाव तिळवणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रशासक असताना सचिव साहेब प्रशासक असताना तक्रार अर्ज दिला होता का काम निकृष्ट दर्जाचं होत आहे. भाजीपाला मार्केट हे शेतकरी शेडमध्ये किती दिवसात चालू करणार याचा खुलासा या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने व्हावा आणि शेतकऱ्यांची जे कॅरेट आहे भाजीपाल्याचे ते जागेवर व्यापाऱ्यांनी खाली करून द्यावे याप्रमाणे आपण सूचना व्यापाऱ्यांना कराव्या ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. तर खऱ्या अर्थाने आणि त्या ठिकाणी पती वाढवण्याचा प्रयत्न केला हे संचालक मंडळ करतंय की शेतकऱ्यांची काम घेणं असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य शेतकरी वर्गाला दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे ही मार्केट कमिटीला 2 शाखा असतात त्याचप्रमाणे त्या व्यापाऱ्यांची सुद्धा आपण चांगल्यापैकी त्यांचाही आपल्याला मदत घेऊन आपल्याला या मार्केट कमिटीमध्ये काय वाढवता येईल ते बघितलं पाहिजे. शोभाजी तर मला संचालक मंडळाला एवढी विनंती की आमच्या पंचकृषीतील जे मुलं आहे तर त्यांना आपण काम करण्याची तिथं मार्केट कमिटीमध्ये हमाल मापडी आज ते यांना संधी द्यावी एवढी विनंती करतो. आणि त्याच्यानंतर ते मी टेंडर भरलं होतं. आज मला कळालं 2,70,000 तर 3 लाखाच्या पुढचे टेंडर भरलेले होते. त्यांना न्याय तुम्ही का दिला नाही एवढीच तुम्हाला विनंती का आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तर आदरणीय इथं वरिष्ठ नेते सर्व बसलेले आहे तर आम्ही पीओकेमध्ये आम्हाला ढकलून नाही गेलं तुम्ही त्या गावांना. तर आमची विनंती आहे का तिथल्या शेतकऱ्यांचा इथपर्यंत माल आणायचा म्हणजे काकडीहून इथं शेतकरी यायचा 30 ते 35 किलोमीटर अंतर आहे. त्यांना राहत्याची बाजार समिती जवळ पडते, संगमनेरची बाजार समिती जवळ पडते, वावीची जवळ पडते. तर आपली जर तिथे जर उपबाजार झाला तर राहता आणि वावीच्या मध्यवर्ती ते ठिकाण येतं, चौफुलीवर येतं, संगमनेर आणि कोपरगावचं मध्यवर्ती येतं आणि तो साईबाबाचा पालखी मार्ग आहे, विमानतळ जवळ आहे. तिथं आपल्याला गोडाऊन जर केले तर मला वाटतं कोपरगाव पेक्षा मोठा उपबाजार तो होईल याच्याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. आणि ग्रामपंचायत त्याच्यासाठी जागा द्यायला तयार आहे. या शेडच्या उंचीचे किंबहुना याच्यापेक्षा जास्त उंचीचे झाडं तिथं आहे आणि स्थळ पाहणी आपल्या सभापतींनी केली आहे. एवढंच नाही तर मला वाटतं रणशूर साहेब आपण मोजणी सुद्धा केली त्या प्लॉटची. जर मंजुरी त्याची मोजणी करून भूमी अभिलेखकडून आपण जर एवढी वर्ष झालेली आहे तर उपबाजार का करत नाही आपण याचं उत्तर मला या सभेने द्यावं आणि सभापतीने द्यावं अशी माझी विनंती आहे.
आणि काय अडचण असेल ती सांगावी आणि त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम तुम्ही कसा ठरणार. एखाद्या ग्रामपंचायतीनं समजा बहादरपूर किंवा बहादरवाडच्या ग्रामपंचायतीनंतर ठराव दिला, मग त्यांना तुम्ही नंतर देणार आहे का आम्हाला आधी आमची मागणी डिमांड आमची 25 वर्षापूर्वीची तुम्ही आम्हाला आधी देणार आहे, याचा खुलासा करावा मी एवढी विनंती करतो. सभापतीचं अभिनंदन करतो की ते चांगल्या तऱ्हेचं काम करून त्यांनी जवळजवळ 1.5 कोटीचा त्यांनी आपल्याला इथे नफा मिळवून दिलेला आहे. कामं खूप केली तरी काम खूप आहेत हेही त्यांनी जाणीव ठेवावी, कारण त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे आता खूप बोलायचं होतं तरी बोलणार नाही. संध्याकाळी ज्यांना बोलायचं राहिलं संध्याकाळी ते बोलवणार त्यावेळेस आपण त्यांच्याजवळ बोलू. पण त्यांनी बोलता बोलता एक सांगितलं की राजकारणाची जी काय पादत्राण आहे ते बाहेर ठेवायची. मला वाटतं निवडणुका आल्या त्यावेळेसच ती पादत्राणे घालावी, इतर वेळेस 5ही वर्ष ही पादत्राणं आता सोडूनच द्या. कोपरगावच्या विकासाला आदरणीय काळेसाहेब असतील, आदरणीय कोले साहेब असतील, या मंडळींनी खूप काम केलेलं आहे आणि ते करत असताना तिथे कुठलाही उतंडवाद किंवा कुठल्याही तऱ्हेचा मतभेद होऊ न देता, जरी वाटायला त्यांचं कधी जमत नाही पण कुठं जमायचं हे त्यांना कळत होतं आणि त्याप्रमाणे अतिशय चांगल्या तऱ्हेचं काम होत होतं. मी साहेबांना विनंती. आजच्या या 18व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरता आपल्या तालुक्याचे युवक नेते आदरणीय विवेक भैया कोले साहेब हे या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मार्केट कमिटीच्या वतीने व सर्व सभासदांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विवेक वर्धने, त्याचप्रमाणे सर्व सभासद आणि इतर मान्यवर या व्यापाऱ्यांची उपस्थिती फक्त व्यापारी प्रतिनिधी सोडले संचालक इतर कमी आहे, हमालांची उपस्थिती कमी आहे. सगळ्यांची संस्था आहे, सगळ्यांच्या विषयांवर उहापोह करण्यासाठी ही एक वार्षिक सर्वसाधारण सभा असते आणि याच्यात आपल्या विचारांची देवाणघेवाण घेऊन आपल्याला काहीतरी पुढे चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करायचं असतं. अनेक सूचना आल्या रणजीव साहेब, त्यामध्ये आपल्याला येत्या काळामध्ये भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 6-7 दिवस आधी त्यामध्ये त्याचे सूचना आणि प्रश्न मागवले पाहिजे, जेणेकरून या मीटिंगला येत असताना आपण त्या उत्तरासहितच या मीटिंगला आलो पाहिजे. कारण आता तुम्ही सांगितलं, मी ते सांगतो, बोलतो, पाहतो, करतो. आता ते पुढच्या मीटिंगला परत आमचे खिलर साहेब होतील आणि मी मागच्या वेळेस म्हटलो होतं त्याचं काय झालं असेल. त्याच्यामुळे आपल्याला मीटिंग मध्ये असं नाही तसं आपल्याला सर्वानुमते जेव्हा संचालक मंडळ निवडून जातात तर आपल्याला तिथं तुम्ही पण तुमच्या आपापसातल्या कुस्त्या न करता त्या ठिकाणी समन्वयाने या सगळ्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवूनच या संस्थेचा कारभार झाला पाहिजे अशी आमची माफक अपेक्षा या आपल्या सगळ्या संचालक मंडळाकडून आहे. आणि का नसावी, कारण की आपण जर सहकाराचा आदर्श तालुका म्हणून आपला तालुका नावलौकिक आहे आणि त्याच पद्धतीने ही संस्था देखील चालली पाहिजे. मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या चर्चा या बाजार समितीतून बाहेर जात असताना शेतकऱ्यांवर आणि इथल्या आवकावर निश्चितपणाने त्याचा परिणाम होतो. आणि परंतु असो, त्या गोष्टीसाठी वेगळ्या वेळेस मी त्याच्यावर भाष्य करत, परंतु दवंगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भाजीपाल्या शेडचा विषय असेल किंवा पाण्याची व्यवस्थेची अनेक जणांनी विषय मांडला. या ठिकाणी विशेषतः अनुदान, माझ्या मते जवळपास 8 कोटीचं कांद्याचं अनुदान आपल्याला तालुक्यामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ही देखील उल्लेखनीय बाब आहे. त्यामध्ये 5,000हून अधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. फक्त 200-300 शेतकरी, त्यामध्ये 350 शेतकरी अपात्र झालेले आहे. आतापर्यंत 210 शेतकरी प्रलंबित आहेत. त्याचा देखील पाठपुरावा करून राहिलेली 52 लाख रुपये रक्कम ही आपल्या माध्यमातून पाठपुरावा करून साहेबराव पाटील ती मिळून दिली पाहिजे त्या 210 शेतकऱ्यांना. त्याचप्रमाणे खासगी बाजार समितीचं आव्हान देखील आपल्या समोर आहे. सर्व्हिस बेस्ड जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत आपल्याकडे देखील ग्राहकाला ग्राहकासारखंच आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून चांगली बाब आहे की आता मेसेज शेतकऱ्यांना येत आहे ना, शेतकऱ्यांना मेसेज येत आहे. शिरसगावच्या मार्केटला येत आहे का? फक्त कोपरगावच्या याला येत आहे. शिरसगावला पण आले पाहिजे. तुम्ही नवीन त्या ठिकाणी
त्याच दिवशी रोख रक्कम किंवा पेमेंट ही देखील चांगली बाब तुम्ही चालू केलेली आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी किमान मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी आपण चांगल्या परिस्थितीने चांगल्या नफ्याने या ठिकाणी शेतकऱ्यांची समजली जाणारी ही संस्था चालवलेली आहे. खरं तर भाऊंनी त्या ठिकाणी उल्लेख केला, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, आदरणीय स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, किंबहुना या तालुक्यातील सर्वच इतरही नेते मंडळी कायमच एक आदर्श सहकारामध्ये घालण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष करत आलेले आहे. या राज्याला कल्पना होती की ज्या कुठं ठिकाणी राजकारण करायचं आणि कुठे ठिकाणी थांबायचं, आणि त्याच भावनेतून खरं तर या वर्षी मागच्या वर्षी देखील आपण कोपरगाव बाजार समितीची निवडणूक त्या ठिकाणी बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. गेल्या 15 वर्षामध्ये माझ्या मते आपण बिनविरोधच ही निवडणूक करत आलेलो आहोत. नुसती कारखानाच नाही, पण तालुक्यातील जे काही सहकारी किंवा शेतकरी हिताच्या संस्था असतील, मग त्या अगदी गावातल्या सोसायट्या असतील, त्या ठिकाणी देखील विश्वासरावांना इथं आहेत 2 सदस्य, त्यांचे घेऊन बाकी आपले घेऊन अशा पद्धतीची तडजोड करून त्या ठिकाणी गावातली सोसायटी असेल, जिल्हा बँक असेल, कारखाने असतील किंवा या ठिकाणी मार्केट कमिटी असेल, या सगळ्या सहकारी संस्था टिकल्या पाहिजे. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ह्या आपल्या ग्रामीण भागाच्या आर्थिक कणा म्हणून आपण बघितलं जातो. एकेकाळी या आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या सोसायटी असतील, काळानुरूप आता अनेक ठिकाणी अडचणीने आलेल्या आहे, त्या ठिकाणी अनिष्ट तफावत वाढलेली आहे. परंतु कुठंतरी पुनर्जीवित करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सहकार क्षेत्राकडे बघितलं पाहिजे. आणि त्याच भावनेतून यावेळेस देखील आम्ही म्हटलं की आपण ही बिनविरोध केली पाहिजे. संख्याबळ किती आहेत त्यापेक्षा ही शेतकऱ्यांची संस्था आहे. माझ्या मते निवडणूक घेण्याकरता 15 लाख रुपये खर्च, 10 लाख रुपये आला, 10 लाख रुपये खर्च आला, आणि इथं 1-1 लाख रुपये 1-1 रुपये 1000 रुपयावर आपण चर्चा करतो. कुठेतरी तो वाचला पाहिजे आणि शेतकरी हितासाठी लागला पाहिजे. या हेतूने देखील संख्याबळापेक्षा आपला हेतू काय आहे, ही संस्था चालली पाहिजे, ही संस्था वाढली पाहिजे, या हेतूने आपण सर्वजण त्या निवडणुकीकडे बघितलं. आणि खरं तर सगळ्या सभासदांचे आभार मानतो की त्यांनी क्लिअर मॅन्डेट या ठिकाणी या सगळ्या संचालक मंडळाला दिलेला आहे. परंतु ते होत असताना आपल्यावर देखील काही जबाबदारी आणि अपेक्षा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आहे. खरं तर दीपकराव म्हटले की बऱ्याच वर्ष मी राजकारणात आहे, पण तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्यांदाच या सभेला आले. मी विचारलं सभापतींना की आधी सभा कुठं होत होती, पण काही उत्पुंजा प्रतिसाद आपल्या शेतकरी या ठिकाणी देतात. खरं तर जे आले आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे की तुम्हाला या सहकारी संस्थेची काळजी आहे. तुमच्या अनेक रिकामे आहेत, परंतु हे शेतकऱ्यांची ही मूळ संस्था आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.